येत्या काही आठवड्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर होतील। दरम्यान अहमदनगरमधून प्रतिष्ठेचं नाव म्हणून विखे पितापुत्रांचा उल्लेख केला जातो। पण याच निवडणुकांआधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक पॅनलला दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागलंय। शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीची मतदान प्रक्रिया 11 फेब्रुवारीला पार पडली। या निवडणुकीत सत्तांतर झालं असून सत्ताधारी विखे गटाला मोठा धक्का बसलाय। कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झालाय आणि 17 पैकी 17 जागांवर परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळतंय। कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल 150 कोटींची आहे आणि त्यामुळेच ही निवडणूक महत्त्वाची होती। अगदी पहिल्या दिवसापासून या निवडणुकीत रंगत दिसून आली। या निवडणुकीत विखे पाटील पुरस्कृत साई हनुमान पॅनल आणि साई जनसेवा पॅनल या दोन पॅनल विरोधात कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलला तगडं आव्हान उभं केलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं। या निवडणुकीत 17 जागांसाठी 53 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते। 11 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली। यात 97% मतदान झालं आणि लगेचच मतमोजणी देखील पार पडली। या निवडणुकीत विखे पाटील गटाचा अक्षरशः दारुण पराभव झाला। कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला। परिवर्तन पॅनलनं या निवडणुकीत 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आणि त्यामुळेच साईबाबा संस्थानात परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळतंय। मी कामगार हाच माझा एक पक्ष की कामगारांच्या व्यथा भयंकर आहेत। अनेक समस्या आहेत की आमच्या 598 कामगार असतील आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साई संस्थांचा आकृतीबंध आर फायनल नाही। सरकार मधील अधिकारी आम्हाला फार संस्थांना सहकार्य करत नाही। आमच्या कामगार संघटना ह्या सोसायटी केडर बेस संघटना होत्या आणि त्या सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळं काही खटाटोप या संस्थानात चालत होता। तर या सगळ्याचा उद्रेक या निवडणुकीत झालाय की अन्यायग्रस्त पीडित सर्वच वंचित जे कामगार आहेत की त्यांना न्यायाची अपेक्षा आहे। ही निवडणूक झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली। विखे पाटील गटाच्या पराभवाला कारण काय ते देखील जाणून घेऊयात। ही निवडणूक 17 जागांसाठी होती। संस्थेच्या 17 जागांसाठी 53 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं तर 1650 सभासदांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं। विखे पाटील समर्थक प्रताप कोते यांच्या नेतृत्वाखाली साई जनसेवा पॅनल निवडणूक लढवत होतं। तसंच संस्थेचे माजी चेअरमन आणि विखे पाटलांचे समर्थक राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात साई हनुमान मंडळ यांनी देखील पॅनल उभा केलेला। या निवडणुकीत विखे पाटील यांच्या गटाला धक्का लागला कारण त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांच्या 2 वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते। तर दुसरीकडे विठ्ठल पवार यांच्या विकास पॅनलनं या दोनही पॅनलला आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेली आणि अखेर या निवडणुकीत विठ्ठल पवार यांच्या पॅनलचा विजय झाला। निवडणुकीच्या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलनं विखे पुरस्कृत दोनही पॅनलचा पराभव करत सोसायटीची सत्ता खेचून आणली। विशेष म्हणजे या संस्थेत 20 वर्षांपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती। पण यावेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील गटाच्या हातून सत्ता निसटली आणि सत्तांतर घडून आलं। हा निकाल विखेंच्या विरोधात नाराजी दाखवून देणारा असून विखे पाटील गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा lokmat.com। प्रशांत शर्मा, अहमदनगर, lokmat.com।